बिझनेसचा आउटकम हे तुम्ही नाही, मार्केट ठरवतं. बरोबर. आता मार्केटला जो वेळ लागतो रिस्पॉन्ड करायला, त्या मार्केटला घेऊ द्या. खरंय. आणि जेव्हा ते मार्केट रिस्पॉन्ड केल्यानंतर तुमच्यापर्यंत ते पोचेल रिझल्ट, त्याला तुम्ही सगळ्यात आधी एक्सेप्ट करा, मग समजा आणि मग त्या हिशोबाने इम्प्रोव्हायझेशन करा. हा जो प्रोसेस आहे समजण्यामध्ये, एक्सेप्ट करण्यामध्ये आणि इम्प्रोव्हायझेशन करून नवीन इम्प्रूव्हमेंट करून मार्केटमध्ये परत टाकण्यामध्ये, ह्याच्यामध्ये स्पीड टाका ना. एवढे सारे तरुण हे स्टार्टअपकडे वळत आहेत, मात्र त्याच्यामध्ये सक्सेस होण्याचा जो रेशिओ आहे तो किती आहे? फेल होणं म्हणजे काय असतं बिझनेसच्या क्षेत्रामध्ये फेल होणं म्हणजे तुम्ही तुमचा दफ्तर बंद करून घरी बसा आणि दुसरं काही करू नका, ह्याला फेलियर म्हणतात. म्हणून बिझनेस फेल होत नसतो. बिझनेस चालवणारा माणूस जेव्हा फेल होईल तेव्हा तो गिव्ह अप करेल, म्हणजे बिझनेस फेल होईल. सक्सेसफुल बिझनेसमॅन जे असतात ना, त्यांना माहिती असं काय करावं आणि काय नाही करावं. आर्टिस्ट जेव्हा बिझनेसमध्ये एंटर करतो ना, ते बिझनेस सक्सेसफुल होऊ नाही शकत. बिझनेसचा मेन एम काय आहे? प्रॉफिट. हो. तुम्ही क्रिएटिव्ह व्हा, असं नाही म्हणत आहे तुमच्या बिझनेसमध्ये युनिक सेलिंग पॉईंट आणू नका, पण एवढ्या क्रिएटिव्हिटीला तुम्ही उच्च दर्जाचं हे देऊ नका बिझनेसमध्ये, जे तुमचं मेन गोल जे आहे बिझनेसमध्ये, कुठल्याही कामामध्ये, दॅट इज प्रॉफिट. बिझनेसमध्ये तुमचा मेन एम असायला पाहिजे प्रॉफिट आणि पैसा. तो एम वरती ठेवून जे काय तुम्हाला करायचं आहे बिझनेसमध्ये, त्या दिशेने करा. स्टार्टअप जे आहेत ते फेल होत आहेत अशी आकडेवारी सांगते, जवळपास 90% बिझनेस. तर त्यामागचं नेमकं कारण काय असेल? इनॅक्टिव्ह व्हाल. तुमचं डोकं म्हणजे तुम्ही सेल्फ एस्टीमच तुमची संपल्यावर तुम्ही आयुष्यात काय करू शकता? बिझनेस तर दूरची गोष्ट आहे. बिझनेससाठी खूप डेडिकेशन लागतं, संघर्ष लागतात आणि हे सगळी गोष्टी लागतात. जर का तेच संपलं, मग काही तुमचा बिझनेस पण, जर का तुमच्या बिझनेसमध्ये पोटेन्शियल असेल, अनलिमिटेड पोटेन्शियल असेल, तरी तुम्ही संपल्यावर तो बिझनेस संपणारच. एक तुमचा फर्स्ट बिझनेस असतो का, फर्स्ट प्रोडक्ट का सर्व्हिस असते ना, त्याला नेहमी असा बिझनेस निवडा ज्याला तुम्हाला मार्केटमध्ये डिमांड घडवायची गरज नाही पडणार. त्याला एक्झिस्टिंग डिमांड आहे, एक्झिस्टिंग मागणी आहे आणि त्या मागणीच्या अनुसार बॅक वर्किंग करून तुमचा प्रोडक्ट डिझाईन करा. तुमचं जे सेल्फ इमेज आहे मार्केटमध्ये, तुमचं जे एक इमेज आहे ते खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप A to Zचा आजचा एपिसोड सुरू करण्याआधी मला एक रिक्वेस्ट करायची आहे. जे तरुण स्टार्टअप सुरू करू इच्छित आहेत, प्लॅनिंग करतायत, त्या सगळ्यांना आपण या एपिसोडच्या माध्यमातून एक्सपर्टकडून तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घेतोय. तुम्हाला ज्या समस्या भेडसावत आहेत त्याचं निराकरण कशा पद्धतीनं करायचं हेच आपण या एपिसोडमधून समजून घेत आहोत. त्यामुळे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तुम्हाला स्टार्टअपशी रिलेटेड काही समस्या भेडसावत असतील तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर न्यूज 18 लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता येऊयात आजच्या एपिसोडवर. विच बिझनेस इज राईट फॉर यू? हा प्रश्न जे कोणी स्टार्टअप सुरू करत असतील किंवा याचा विचार करत असतील त्या प्रत्येकाला पडत असेल आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. कारण तुम्हाला माहिती असेल की स्टार्टअप आजचं जे युग आहे ते स्टार्टअपचं युग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण बरेचसे तरुण हे स्टार्टअपकडे वळत आहेत, पण सक्सेस रेशिओ आपण बघितला तर 10% आसपास आहे. तर उरलेले जे 90% स्टार्टअप आहेत ते फेल का होत आहेत, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नामांकित CA प्रथित आपल्यासोबत आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर CA प्रथित तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नामांकित CA आहेत आणि बिझनेस सल्लागार सुद्धा आहेत, गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांनी अगदी कमी वयामध्ये एक मोठी फर्म स्वतःची क्रिएट केलेली आहे. PD ॲडवायझर्स अँड स्ट्रॅटेजिस्ट नावाची त्यांची ही फर्म मोठमोठे जे उद्योजक आहेत त्यांना सल्ला देण्याचं काम करते. या फर्मच्या माध्यमातून ते मोठमोठ्या उद्योजकांना सल्ला देत आहेत आणि स्टार्टअप कशा पद्धतीने यशस्वी करायचे याचा कानमंत्र ते देत आहेत. तसं तर त्यांचा वेळ मिळणं कठीण आहे, पण आपल्या स्टुडिओमधून आपण तुमच्यासाठी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत स्टार्टअपशी संबंधित त्याचे उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. आणि आज विच बिझनेस इज राईट फॉर यू याविषयी आपण बोलणार आहोत. प्रथित मात्र त्याच्या आधी, कारण हा तर मला वाटतं की आपला गाभा आहे आजच्या एपिसोडचा, तिकडे आपण जाऊयात, पण सुरुवात ही सुरुवातीपासून करूयात. कारण तुम्ही बऱ्याचशा तरुणांना सल्ला देत असता, तुमच्याकडे ॲडवाईस घेण्यासाठी बरेचसे तरुण येतात, आयडिया घेऊन येतात. अशामध्ये जास्तीत जास्त तरुण ही कोणती आयडिया निवडतात किंवा कोणते स्टार्टअप निवडतात? तर फरा माझ्याकडे विविध क्षेत्रातले लोक येतात, विविध कल्पना घेऊन येतात. ते FMCG सेक्टरमध्ये असतील, म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्सच्या क्षेत्रात असतील, किंवा रेस्टॉरंटमध्ये असतील, किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये असतील, रिअल इस्टेटमध्ये असतील. पण आजच्या काळात मी एक जो मेजर फोकस बघितला आहे की तरुण खूप
ए आय टेक्नॉलॉजी, जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी आहे, त्याच्या क्षेत्रामध्ये बिझनेससुद्धा निवडत आहेत आणि ती टेक्नॉलॉजी त्यांच्या स्वतःच्या बिझनेसमध्ये पण इन्कल्केट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि दुसरं झालं आपलं एनर्जी ट्रान्झिशन. अच्छा. एनर्जी ट्रान्झिशनमध्ये ते न्यूक्लिअर एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल, ह्या क्षेत्राच्या तर्फे खूप लोक आकर्षित होत आहेत. असं मी गेल्या त्यामागचं कारण काय असेल? की ह्याला खूप बाजूनी एक तर डिमांड आहे आणि दुसरं गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज सुद्धा ह्या सगळ्या बिझनेसना खूप सपोर्ट करत आहेत. ते सबसिडरी मार्फत असेल, ग्रांट मार्फत असेल, किंवा कुठेतरी लँड देण्याच्या मार्फत असेल, किंवा कुठल्या गावामध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये ह्याची मागणी असेल, तर तिकडे लोक हे त्यांच्या सर्व्हिस आणि हे गुड्स त्या क्षेत्रात मॅन्युफॅक्चर किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामागे खूप लोक लागलेली आहेत आणि ते गव्हर्नमेंट त्या पॉलिसीचा लाभ घेत आहेत. ते खूप चांगली गोष्ट आहे की तरुणांनी ह्या क्षेत्र निवडत आहेत आणि मराठी तरुण हा क्षेत्र निवडत आहेत आणि गव्हर्नमेंट चेंजिंग पॉलिसीज म्हणजे ते वर्सिटाईल पण होत आहेत. म्हणजे तरुणांना एक संधी सुद्धा आहे, कारण गव्हर्नमेंट त्याच्यासाठी सपोर्ट करते म्हटल्यानंतर जर तरुणांनी हे क्षेत्र निवडलं, हे बिझनेस निवडलं, तर त्यांच्यासाठी फ्युचर ब्राईट आहे असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणायला हरकत आहे. पण काय होतं की मी खूप जागी असं बघितलंय की तरुण जे नवीन बिझनेस चालू करतात किंवा त्यांचे फॅमिली बिझनेस पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात, ते खूप घाईमध्ये असतात पैसे कमवण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी. आता मी म्हणतोय घाई करणं काही गोष्टीमध्ये फास्ट असणं ही चुकीची गोष्ट नाहीये, पण ह्याचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा. बरोबर. आपण कसं आहे की आपले जे सगळे प्रोसेसेस आहेत, आपण जे सकाळी उठल्यापासून रात्री झोपल्यापर्यंत करतो, ते तुम्ही फास्ट करा. तुमचे डिस्ट्रॅक्शन जे आहेत, जे तुम्हाला तुमचा गोल आहे, त्या गोलच्या तर्फे तिथपर्यंत जाण्यासाठी जे करायचं ते करा. इतर गोष्टी जे डिस्ट्रॅक्शन आहेत ते करू नका. त्याच्यामध्ये स्पीड वाढवा, तुमच्या रिझल्टमध्ये स्पीड येईल. कारण काय होतं, मी का म्हणतोय की स्पेसिफिकली की घाई करू नका, कारण बिझनेसचा आउटकम हे तुम्ही नाही, मार्केट ठरवतं. बरोबर. आता मार्केटला जो वेळ लागतो रिस्पॉन्ड करायला, त्या मार्केटला घेऊ द्या. खरंय. आणि जेव्हा ते मार्केट रिस्पॉन्ड केल्यानंतर तुमच्यापर्यंत ते पोचेल रिझल्ट, त्याला तुम्ही समजा आधी, त्याला सगळ्यात आधी एक्सेप्ट करा, मग समजा आणि मग त्या हिशोबाने इम्प्रोव्हायझेशन करा. हा जो प्रोसेस आहे समजण्यामध्ये, एक्सेप्ट करण्यामध्ये आणि इम्प्रोव्हायझेशन करून नवीन इम्प्रूव्हमेंट करून मार्केटमध्ये परत टाकण्यामध्ये, ह्याच्यामध्ये स्पीड टाका ना. मार्केटला जे वेळ लागतो योग्य ते होऊ द्या आणि त्याचा रिझल्टचा तुम्ही त्याच्यावर वर्क करा. एवढे सारे तरुण हे स्टार्टअपकडे वळत आहेत, मात्र त्याच्यामध्ये सक्सेस होण्याचा जो रेशिओ आहे तो किती आहे, आणि विशेषतः तुमच्याकडे येणारे जे तरुण आहेत, आयडिया घेऊन येतात, स्टार्टअप सुरू करतात, तर त्यांचा रेशो किती आहे सक्सेसफुल होण्याचा. आणि त्याच्यावरच आणखी एक तिसरा महत्त्वाचा प्रश्न, ज्या वेळेला ते आयडिया घेऊन येतात किंवा प्लॅनिंग करत असतात स्टार्टअपची, त्यावेळेला सक्सेसफुल होईल की नाही याविषयी त्यांचा अप्रोच कसा असतो? आता माझ्याकडे जे येतात लोक कल्पना घेऊन, तरुण येतात, ते मी प्राऊडली सांगू शकतो की ते फेल होत नाही. तो माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि ते मी प्राऊडली सांगू शकतो. पण कसं आहे की फेल होणं म्हणजे काय असतं बिझनेसच्या क्षेत्रामध्ये फेल होणं म्हणजे तुम्ही तुमचा दफ्तर बंद करून घरी बसा आणि दुसरं काही करू नका, ह्याला फेलियर म्हणतात. म्हणून बिझनेस फेल होत नसतो. बिझनेस चालवणारा माणूस जेव्हा फेल होईल, तेव्हा तो गिव्हअप करेल, म्हणजे बिझनेस फेल होईल. आणि माझ्याबरोबर जे लोक काम करतात त्यांचं मानसिकताच तशी मी घडवतो आणि त्यांचा म्हणजे तो रोड मॅपच तसा बनवतो की ती वेळ त्यांच्या बिझनेसमध्ये येण्याचं काम कधीच होऊ नाही शकत. आणि कारण कसं असतं, द ब्युटी ऑफ बिझनेस इज वॉट दॅट जेव्हा पण तुम्ही एक प्रॉब्लेममध्ये अडकता किंवा काही निर्णय बहुतेक एका कारणामुळे चुकीचे गेले असतील, त्याच्यामुळे काय आपल्याला रिॲक्शन मिळाले असतील मार्केटमधून, ते कधी पण आपण रिव्हर्स करू शकतो योग्य वेळी निर्णय घेऊन, आणि कधी कधी प्रोॲक्टिव्ह पद्धतीने सुद्धा ते करू शकतो. आता तुम्ही विचारलं की लोक यशस्वी होण्याचं कारण काय असतं. मेजरली एक कारण जे असतं ते सक्सेसफुल बिझनेसमॅन जे असतात ना, त्यांना माहिती असं काय करावं आणि काय नाही करावं. ह्याच्यामध्ये काय होतं, जी गोष्ट नसते करायची आपल्याला, जी आपल्याला प्रगतीच्या दिशेकडे नाही नेत आहे, ते लोक तिथेच कट करून टाकतात. त्यांचे सगळे रिसोर्सेस, टाइम आणि पैसा त्या दिशेने ओतायला चालू करतात. हे खूप मोठा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी बिझनेसमॅन मध्ये. आणि दुसरं काय असतं की काही लोक जेव्हा बिझनेस चालू करतात ना, ते लोक
एक इमोशनल आणि पॅशनेट वेमध्ये एका गोष्टीसाठी बघता. फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंट असेल. आता रेस्टॉरंट इज अ व्हेरी पॅशनेट फील्ड, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं पॅशन, तुम्ही ते डिश बनवण्यासाठी ते पॅशन करता, इंटिरियरमध्ये हे करता. आर्टिस्ट जेव्हा बिझनेसमध्ये एंटर करतो ना, ते बिझनेस सक्सेसफुल होऊ नाही शकत. ओ का? कारण बिझनेसचा मेन एम काय आहे? प्रॉफिट. हो. तुम्ही क्रिएटिव्ह व्हा, असं नाही म्हणत आहे की तुमच्या बिझनेसमध्ये युनिक सेलिंग पॉईंट आणू नका, पण एवढ्या क्रिएटिव्हिटीला तुम्ही उच्च दर्जाचं हे देऊ नका बिझनेसमध्ये. जे तुमचं मेन गोल जे आहे बिझनेसमध्ये, कुठल्याही बिझनेस, कुठल्याही कामामध्ये, दॅट इज प्रॉफिट. बिझनेसमध्ये तुमचा मेन एम असायला पाहिजे प्रॉफिट आणि पैसा. बरोबर. तर तो एम वरती ठेवून जे काय तुम्हाला करायचं आहे बिझनेसमध्ये, त्या दिशेने करा. अच्छा. क्रिएटिव्हिटीला महत्व आहे, पण क्रिएटिव्हिटीला एवढं महत्व देऊ नका की तुमचं प्रॉफिट खाली जाईल, तुम्हाला तेवढं रेव्हेन्यू मिळणार नाही. तर हाच माझा पुढचा प्रश्न होता की म्हणजे फेल्युअर का होतं? कारण आता 90% बिझनेस स्टार्टअप जे आहेत ते फेल होत आहेत अशी आकडेवारी सांगते, जवळपास 90% बिझनेस. तर त्यामागचं नेमकं कारण काय असेल? आता त्यामागचं मेन कारण असतं की जेव्हा स्वतःच्या माणसाचा आत्मबळ आणि धाडसपणा करण्याची क्षमता संपते, तेव्हा मेनली एक बिझनेस आदळून पडतो, ओ. असं माझं म्हणणं आहे. हां, हां, हां. कारण काय असतं की जसं मी म्हणालो की बिझनेस एक कल्पना आणि निर्णयांचं संमेलन आहे. हो. त्याला तुम्ही कधीही काही झालं तरी तुम्ही ते रिव्हर्स करू शकता, ते काही योग्य निर्णय घेऊन योग्य वेळी. पण जर का तुमचं ती धाडसपणा करण्याची क्षमताच संपणार, मग तुम्हाला तुमचं डोकं पण त्या दिशेने चालणार नाही. म्हणजे तुम्ही डेअरिंग केली नाही तर तुमचं डोकंही चालणार नाही आणि तुम्ही निष्क्रिय व्हाल, इनॅक्टिव्ह व्हाल असं अगदी हां. इनॅक्टिव्ह व्हाल. तुमचं डोकं म्हणजे तुम्ही सेल्फ एस्टीमच तुमची संपल्यावर तुम्ही आयुष्यात काय करू शकता? बिझनेस तर दूरची गोष्ट आहे. बिझनेससाठी खूप डेडिकेशन लागतं, संघर्ष लागतात आणि हे सगळी गोष्टी लागतात. जर का तेच संपलं, मग काही तुमचा बिझनेस पण, जर का तुमच्या बिझनेसमध्ये पोटेन्शियल असेल, अनलिमिटेड पोटेन्शियल असेल, तरी तुम्ही संपल्यावर तो बिझनेस संपणारच. खरं आहे. आणि काय असतं की खूप वेळा जेव्हा नवीन लोक कल्पना घेऊन येतात, ना, ते मार्केटच्या दृष्टिकोनाने एका बिझनेसकडे आणि त्या प्रोडक्टकडे बघत नाही. अच्छा. ते काय करतात की फॉर एक्झाम्पल, जर का मला एक आईस्क्रीम, आपण एक उदाहरण घेऊया, मला एक आईस्क्रीम बनवायचं आहे आणि ते आईस्क्रीम माझी एक लहानपणापासून टेस्ट आहे, मला ते खूप आवडतं ती टेस्ट, आणि मला तो कलर सुद्धा तो आईस्क्रीममध्ये खूप आकर्षित करतो ते आईस्क्रीम च्या तर्फे. तर मी ते आईस्क्रीम माझ्या पद्धतीने बनवतो आणि म्हणजे माझ्या मला मित्रांना जसं- सुद्धा आणि इतर आजूबाजूच्या लोकांना ते खायला घालतो. ते पण माझ्या आजूबाजूला वाढलेले आहेत, त्यांना ते आवडणारच, किंवा नसेल आवडलं तरी ते म्हणतील की ह्याला आता अक्कल शिकून आम्ही काय हासिल करणार आहे, म्हणून ते पण तुम्हाला प्रोत्साहन देतात, अप्रिशिएट करतात. मग तुम्ही हे सगळं घेऊन, हे सगळं डेव्हलपमेंट करून तुम्ही मार्केटमध्ये उतरवतो. मग तुम्हाला कळतं की मार्केट ह्याला एक्सेप्ट करत नाहीये. मग हे का झालं? कारण तुम्ही तुमचे भावना, जसं मी म्हणालो, तुम्ही आर्टिस्टिक व्हाल तर सक्सेस नाही होणार, तुम्ही इमोशनल व्हाल आणि पॅशनेटली व्हाल तर सक्सेस नाही होणार. का? कारण तुम्ही स्वतःच्यासाठी ते बनवत नाहीत. कोणासाठी बनवतात? आईस्क्रीम तुम्ही मार्केटसाठी बनवता. जेव्हा तुमच्या घरी कुठले पाहुणे येतात, तुम्ही तुमच्या आवडीची वस्तू बनवता का त्याला जे आवडेल ते जास्त बनवायचा प्रयत्न करता? प्रयत्न तरी करतात ना हो बनवायचा हो ते. बरोबर. मग काय होतं की आपण आता जर का आईस्क्रीम आपण मी एक उदाहरण देतो, सक्सेसफुल आईस्क्रीम कसं बनवायचं इन्स्टेड ऑफ तुमच्या हिशोबाने. सपोज की माझं सगळ्यात आधी टार्गेट ऑडियन्स तुम्ही डिसाईड करा. आता फॉर एक्झाम्पल मला आईस्क्रीम बनवायचंय, मला आता कोकणाच्या क्षेत्रात, म्हणजे कोकणाच्या बेल्टमध्ये फॉर एक्झाम्पल माझं तिकडे टार्गेट ऑडियन्स आहे. आज तिकडच्या टार्गेट ऑडियन्सना काय जास्त आवडतं? गोड पदार्थ कसले जास्त बनवले जातात? नारळाचे. मग मी थोडा नारळाचा त्याच्यामध्ये वापर करेन, तो कोकोनट फ्लेवर आहे. मग जाईन मी आपल्या पॅकेजिंगकडे. आता पॅकेजिंग कसं मी घेऊ? तुम्हाला एक तर नाईस बिस्किट म्हणून यायचं आठवतं? नाईस बिस्किट, कोकोनट बिस्किट होता तो. आता जेव्हा पण आपण कुठलीही गोष्ट करतो आणि कुठल्याही गोष्टीच्या तर्फे आकर्षित होतो ना, तर आपल्या बॅक ऑफ द माइंडमध्ये काहीतरी प्रेफरन्सेस असतात. आता नाईस बिस्किट का म्हणालो? कारण ते एक बिस्किट आहे ज्यांनी ते खूप गाजलेलं आहे कोकोनट फ्लेवरमध्ये. त्याच्यासारखं थोडंसं पॅकेजिंग करण्याचा प्रयत्न करेन मी आईस्क्रीममध्ये, कारण मला बॅक ऑफ द माइंड मला क्लिक होईल की हां, ह्याच्यात त्या टाईपची थोडीशी टेस्ट आहे, ते करेन. सेकंड आहे की थर्ड आहे की मी आता हे लॉन्च कधी करणार? सगळ्यात जास्त आईस्क्रीम कधी खाल्ला जातो? उन्हाळ्यामध्ये, गरमीमध्ये. तर मी ते टाइम निवडेन लॉन्च करणार. आता तुम्ही का सक्सेस नाही होणार ह्याच्यामध्ये मला सांगा, का सक्सेस नाही होणार? बाकी मार्केटिंग तुम्ही कसं करता ते सगळं ती नंतरची गोष्ट आहे, पण ही तुमचं प्रोडक्ट डेव्हलपमेंट करण्यापर्यंत जी जर्नी आहे ती ह्या पद्धतीने जर का कराल तर मग सक्सेस व्हालच. खरंय. पण याच्यामध्ये एक हेही कारण असतं का की
आता समजा मी असा एखादा बिझनेस चूज केला ज्याच्यामध्ये मी माहीर नाही आहे किंवा मला नॉलेज नाही आहे, तर तेही फेल्युअर होण्यामागचं कारण असू शकतं. कसं आहे की जेव्हा तुम्ही बिझनेस करता ना, तुम्हाला टॅलेंटची का त्या बिझनेसची स्किल्सची गरजपेक्षा हां ते मार्केट पर्यंत कसं पोचवता किंवा ती ती जी वस्तू बनवायला जी स्किलफुल लोक इकट्ठा करायला लागतात, जर का तेवढी क्षमता तुमच्यामध्ये असेल आणि मार्केटला ते पोचवण्याची क्षमता जर का असेल, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला अच्छा. स्किलची गरज नाही. जसं मी म्हणालो, स्किलचा फायदा असाच होतोय की तुम्ही त्या क्षेत्रातले हिरे आणि मोती ओळखू शकता. ह्याचा मतलब हे नाहीये की तुम्ही त्या स्किलमुळे तुम्ही पुढे आलात. आता बिल गेट्स ज्यांनी मायक्रोसॉफ्ट घडवलंय, ते कोडर नव्हते. हो. तर त्यांनी तरी पण त्या लेवलवर मायक्रोसॉफ्ट नेलं ना, का? कारण त्यांची दूरदृष्टी तशी होती. त्यांना ते प्रोडक्ट माहिती आहे की त्यांना ते प्रोसेसिंग युनिट्स मार्केटमध्ये उतरवायचं होतं आणि मार्केटमध्ये त्यांनी त्याचं डिमांड बघितली होती. त्यांनी ते त्यांच्या टीमकडनं, त्यांच्या इंजिनियर्सकडून ते बनवून घेतलं आणि मग पोचवलं. ही वॉज नॉट स्किल्ड इन द टेक्निकल पार्ट्स ऑफ दॅट गुड ऑर दॅट सर्व्हिस. Right. तर मग तसा विषय आहे तो. पण याच्यामध्ये आता आपला जो विषय आहे आजच्या पॉडकास्टचा, तो म्हणजे विच बिझनेस इज राईट फॉर यू. माझ्यासाठी किंवा एखादा तरुण आता आपल्याला बघतोय आणि त्यांनाही पुढे जाऊन स्टार्टअप सुरू करायचा आहे, तर त्यांच्यासाठी कोणता बिझनेस चांगला आहे हे कसं ओळखायचं? जेव्हा तुम्ही कोणता बिझनेस हे तुमच्यासाठी योग्य आहे, का ह्याच्यामध्ये ग्रोथ आहे, हे सगळ्यात आधी काय करा, तुमचा प्रोडक्ट बघा आधी, नंबर 1. आणि मग देशाला ती प्रोडक्टची गरज कशी पडणार आहे, अच्छा. आत्ता कशी गरज आहे आणि पुढे जाताना कशी गरज आहे, ते एक बघा. आणि सेकंड थिंग इज दॅट तुम्ही जेव्हा हे मी फर्स्ट बिझनेसचं म्हणतो ना, असं नाही की तुमच्याकडे अनेक बिझनेस आहेत आणि मग तुम्ही वेगळा बिझनेस बोलताय, ती गोष्ट वेगळी झाली. जेव्हा एक तुमचा फर्स्ट बिझनेस असतो का फर्स्ट प्रोडक्ट का सर्व्हिस असते ना, त्याला नेहमी असा बिझनेस निवडा ज्याला तुम्हाला मार्केटमध्ये डिमांड घडवायची गरज नाही पडणार. त्याला एक्झिस्टिंग डिमांड आहे, एक्झिस्टिंग मागणी आहे आणि त्या मागणीच्या अनुसार बॅक वर्किंग करून तुमचा प्रोडक्ट डिझाईन करा. काय होतं, जसं मी आधी म्हणालो, जर का तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रोडक्ट बनवाल आणि मग मार्केटमध्ये टाकाल, तर मार्केटला कन्व्हिन्स करण्यामध्ये तुमचा खूप टाईम, वेळ आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज जातील. त्याला काय अर्थ राहत नाही. त्याला तेव्हा अर्थ राहतो जेव्हा तुमच्याकडे ते रिसोर्सेस आहेत तेवढा रिसर्च अँड डेव्हलपमेंट टाकण्यासाठी. जसं रिलायन्सनी जेव्हा जिओला करताना काढलं, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी ऑइल रिफायनरी आणि असे सगळे मोठे मोठे बिझनेसेस होते, त्याच्यामुळे ते त्याच्या मागे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करू शकले. पण जेव्हा तुमचा फर्स्ट बिझनेस असतो, तो असा निवडा की त्याला ऑलरेडी मागणी आहे. आता मागणी आहे आणि ऑलरेडी डिमांड आहे, ह्याचा मतलब हे नाही की दुसरा जो करतो तेच करा, असं नाही. तुम्ही तुमचे स्वतःचे USPs आणि स्वतःचे जे युनिकनेस आहे त्या प्रोडक्टमध्ये ते टाका. तुमचा प्रोडक्ट बेस्ट बनवा तुमच्या क्षेत्रामध्ये, तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एज द्या, पण बघा की त्याला मागणी आहे. अच्छा. मागणी घडवायला जाऊ नका. आणि अजून एक गोष्ट की असं बघा की त्या प्रोडक्ट का सर्व्हिसला अनलिमिटेड एक्सपान्शनची कपॅसिटी आहे. अच्छा. का? कारण उद्या जर का काही पॉलिसी चेंज झाले, कोण तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली, कोण येऊन तुम्हाला सांगते की तुमचा बिझनेस मी ह्या लेवलपासून ह्या लेवलपर्यंत घेऊन जाईल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इमिजिएटली लाभ घ्यायला आलं पाहिजे. हे कधी होईल, जेव्हा तुमचा बिझनेस त्या क्षमतेचा असेल की तुम्ही ते एक्सपांड करू शकाल. काही बिझनेस असतात की त्यांचा लिमिटेड एक ग्रोथ फॅक्टर असतो, तुम्ही जास्त ते वाढवू नाही शकत. असे खूप बिझनेसेस असतात. मग असा बिझनेस निवडा ज्याचा अनलिमिटेड ग्रोथ फॅक्टर आहे. तुमच्या आजूबाजूचे जे वेंडर आहेत, पार्टनर आहेत, एम्प्लॉईज आहेत, ते सुद्धा ह्या प्रकारे निवडा की उद्या जर का मला इमिजिएटली ग्रोथ करायला आली, तर मी इमिजिएटली त्याचा लाभ घेऊन मी पुढे जाऊ शकतो. मला काय तेव्हा म्हणजे कन्फ्युजन, विचार करायला लागायला नको. तेव्हा हे आधीच सगळं विचार करून घ्या, कारण तेव्हा कोणाकडे टाइम नसतो. खरंय. म्हणजे जो काही अभ्यास करायचा आहे, विचार करायचा आहे, तो एकदा सुरू करण्याच्या आधी करून घ्या आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुद्धा त्याच वेळेला, म्हणजे जी काही सगळी रिसर्च आहे ती आधीच करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जसं तुम्ही डिमांडविषयी बोललात, तर ही जी डिमांड आपल्याला मिळेल, डिमांड जास्त असेल आणि त्याचबरोबर ग्लोबल रिकग्नायझेशन आपल्या बिझनेसना मिळेल, यासाठी बिझनेसचं स्ट्रक्चर नेमकं कसं असायला पाहिजे? सगळ्यात आधी आपण बघूया की जग आपल्या देशाकडे कसं बघते. 3 मेजर फॅक्टर आहेत. एक आहे की आपल्या देशात प्रोफेशनल्स आणि जे लेबर्स आहेत आणि जे काय रिसोर्सेस आहेत, हे सगळी गोष्ट लो कॉस्ट. इतर जगापेक्षा, बरोबर म्हणाल तुम्ही, लो कॉस्टमध्ये मिळतात. सेकंड, आपली देशातली जी इकॉनॉमी आहे सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे, हो. 6% रेटनी.
थर्ड आहे की आपल्या देशामध्ये वर्ल्डचं सगळ्यात यंगेस्ट पॉप्युलेशन आहे. हो, बरोबर. आता आपण काय बघितलं की जग आपल्याकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघते. हां. आपलं काम इथेच अर्ध झालं ना. हां. आता तुम्ही बिझनेस ह्या हिशोबाने स्ट्रक्चर करा. हे 3 गोष्ट इनकॉर्पोरेट करून. म्हणजे यंग लोक आयदर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये कामाला लावा किंवा यंग लोक तुमची मार्केट बनवा आणि त्याला टार्गेट करा. फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे म्हणजे तुमच्याकडे फॉरेन इन्व्हेस्टर येणारच. हो. कारण ते इमर्जिंग मार्केटच्या दृष्टिकोनाने तुम्हाला आपल्या देशाला बघतायत. आणि लेबर कॉस्ट जर का चीप इथे आहे तर असं बघा की काही तिकडे लोकांना मॅन्युफॅक्चर करायला जर का इतर देशामध्ये महाग पडत असेल त्याची सर्व्हिस तुम्ही आपल्या देशामध्ये त्यांना कशी देऊ शकता हे असं प्लॅन बघा. करायला पाहिजे. असं प्लॅन करायला पाहिजे. पण काय आहे की जेव्हा पण कुठलाही माणूस दुसऱ्या देशामधून तुमच्याबरोबर बिझनेस करण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये काय होतं की सगळे खूप ड्यू डिलिजन्स करतात. म्हणून जेव्हा तुम्ही बिझनेस कुठलाही करताना त्याच्यामध्ये ट्रस्ट फॅक्टर आणि तुमचं नाव कसा गाजतो मार्केटमध्ये त्याची खूप काळजी बघा. अच्छा, म्हणजे मार्केटिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे असं म्हणता मार्केटिंग येईल का? नाही, तुमचं जे सेल्फ इमेज आहे मार्केटमध्ये, तुमचं जे एक इमेज आहे ते खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. कारण त्याच्यावर अवलंबून ते बाहेरचे इन्व्हेस्टर का बाहेरचे लोक तुमच्याबरोबर पण जोडले मग जातील. हे जे सेल्फ इमेज आहे ते कसं बिल्ड करायचं? म्हणजे आता हे तर स्टार्टअप जे करतायत ते नव उद्योजक आहेत, नवीन नवीन ते बिझनेसमध्ये पाऊल ठेवतायत. मग त्यावेळेला सेल्फ इमेज कसं बिल्ड करता येईल? बिझनेसमध्ये सेल्फ इमेज कसं बिल्ड करायचं असतं, तुमचे प्रिन्सिपल्स आणि तुमचे व्हॅल्यू जे आहेत ते योग्य पद्धतीने वापरायला पाहिजेत. कुठल्याही प्रॅक्टिसेस असतात जसे बिझनेसमध्ये तुमचा हेतू योग्य ठेवा, हेतू करेक्ट ठेवा. चुकीचा हेतू करून म्हणजे मी ह्याला एका दिवशी ह्याच्याकडून मी फसवणूकचं काम करेन किंवा ह्याला दुसऱ्या प्रकारे मी अप्रोच करेन. ते चुकीचे जे यंत्रणा असतात आपण जेव्हा वापरायला जातो ना आपल्याला वाटतं की कोणाला कळत नाही पण ते जगाला कळून जातं की मार्केट तुम्ही ग्लोबल मार्केट सुद्धा बघितलं ना खूप छोटं आहे. कुठे ना कुठेतरी ते डॉट कनेक्ट होऊन जाणार. आणि खूप एक दिग्गज पुरुषांनी हे वाक्य म्हणलेलं आहे आणि महाराष्ट्रातले ते महाराष्ट्र काय पूर्ण देशातले ते खूप मोठे व्यक्ती आहेत. आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या वडिलांनी त्यांना हे कानमंत्र दिलं होतं की पैसा येतो पैसा जातो, गेलेला पैसा सुद्धा परत येतो, पण नाव जे एकदा गेलं तर ते कधीही परत मिळू शकत नाही. ते काळ्या बाजारात सुद्धा ते मिळू नाही शकत. म्हणून तुमचं जे नाव आहे तुमची इमेज आहे त्याची रक्षा करा. कारण त्याला कुठेही डाग बिझनेसमध्ये लागू देऊ नका. हो इन्व्हेस्टर असतील का इतर लोक असतील जे तुमच्याबरोबर जुळायचा प्रयत्न करत असतील ते तुमच्या नावामुळे तुमच्याबरोबर जुडणार आहेत. बरोबर. हे सगळं झालं आता. समजा आपण आतापर्यंत डिस्कस केलं की कशा पद्धतीनं बिझनेस निवडायला पाहिजे. पण बिझनेस निवडल्यानंतर पुढचे जे 10 वर्ष आहेत त्यासाठी आपण कशा पद्धतीनं प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा रोड मॅप सेट केला पाहिजे पुढच्या 10 वर्षांसाठी? आता पुढचे 10 वर्ष जसं मी आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये म्हणालो बॅक वर्किंग करा. एक मी तुम्हाला एक उदाहरण देतो की कसं करायचं हे की सपोज की 10 वर्षामध्ये आपला एक गोल ठरला की आपली कंपनी 10,000 कोटीची असायला पाहिजे 10 वर्षामध्ये. आता 10,000 कोटी कमवणं त्याच्यामध्ये काय यंत्रणा वापरायची त्या वेळेला काय होणार 10 वर्षानंतर हे आपण आत्ताच्या तारखेमध्ये डिसाईड नाही करू शकत. बरोबर. शक्य नाही, कोणालाही शक्य नाही. आपण सांगू शकत नाही, फक्त अंदाज लावू शकतो पण आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही. आपण इतर कंपन्यांना बघून सांगू शकतो की आपली कंपनी एवढ्या लोकांना एम्प्लॉय करेल, एवढं आपलं मार्केट कॅपिटलायझेशन होईल, आपले प्रोडक्ट्स इथे पोहोचतील 10 वर्षांना. तेवढं आपण ते गोल सेट करायचा असतो. तो गोल सेट करू शकतो पण ते गोलपर्यंत पोहोचायचं कसं? आधीचे जे 100 कोटीपर्यंत ते आहेत तो रस्ता खूप सोपा असतो कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि तिकडे पोहोचण्यासाठी. ते प्लॅनिंग करण्यासाठी खूप सोपा असतो, पोहोचण्यासाठी नाही म्हणणार मी. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही बिझनेसमॅनला तुम्ही जर का विचाराल ना तो जेव्हा नेहमी तुम्हाला म्हणेल त्याचे पहिले 50 कोटी का पहिले 100 कोटीचा टर्नओव्हर करणं खूप अतिशय कठीण होतं. म्हणजे ते सगळ्यात मेन पिरियड होतं त्याच्या बिझनेसचं. त्याच्यानंतर जी वस्तू असतात असं नाही म्हणेन की सोपी होऊन जातात पण खूप मार्ग उघडून जातात. आणि एक्सपिरियन्स सुद्धा येतो. म्हणजे तोपर्यंत Experience बरंच सुद्धा काही येतो. शिकलेला असतो तो उद्योजक. त्याच्यामुळे पुढे मग चांगल्या पद्धतीनं ते काम करू शकतात असं आपण म्हणू शकतो. तर ते जे आता 10 वर्षाचा एम ठेवला 10,000 कोटी, एक 3 ते 5 वर्षांचा एम ठेवला 100 कोटी. आता 100 कोटी जे आहे पोचण्यासाठी तो एक एम ठेवला. आता त्याला तुम्ही छोट्या छोट्या एम मध्ये
अजून तोडा की 2 वर्षामध्ये माझा बिझनेस, माझा प्रोडक्ट जो आहे देशातल्या एवढ्या एवढ्या ठिकाणी पोचेल, एवढ्या लोकांकडे तो पोचेल, एवढी डिमांड निर्माण होईल, मी एवढं माझ्या क्षेत्रातले लोकांना एम्प्लॉयमेंट देईल, मी एवढ्या इकडच्या लोकांना मदत करेन, एवढ्या फार्मर्सला मी एकजूट आणेन आणि माझ्या बिझनेसबरोबर जोडेन. तर हे टाइमली म्हणजे 6 महिन्यात अमुक अमुक होईल, त्याच्या पुढच्या 2 वर्षात अमुक अमुक होईल आणि त्या हिशोबाने ते 100 कोटीची प्लॅनिंग करा. मग तुमचा जो रस्ता आहे तो खूप सोपा होऊन जाईल, सरळ होऊन जाईल तो. म्हणजे असं म्हणता येईल की एक एक जो अँगल आहे, आता समजा आपले जे एम्प्लॉईज आहेत ते असे असतील, ते एवढे असतील, त्याचा स्ट्रक्चर आपण तयार करू शकतो आणि त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यांमध्ये आपल्याला इथपर्यंत जायचं आहे, आपलं गोल हे आहे ते आपण सेट करू शकतो आणि त्या अनुषंगानं एक एक पाऊल हळूहळू, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की घाई करू नका, मग तसं एक एक पाऊल पुढे टाकून आपला जो काही गोल आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. बरोबर. मग आता हे जे तुम्ही 10 वर्षांचा गोल म्हणताय, तिथपर्यंत जाण्यासाठी किंवा जे काही सक्सेस आपल्याला या 10 वर्षांमध्ये मिळेल, हे आत्ताच जेव्हा आपण बिझनेस चूज करतोय त्याच्यावर डिपेंड असतं असं म्हणता येईल आपल्याला? हो आणि नाही पण. असं ते कसं काय? ह्याचं मी असं करेन की ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत जे तुमचं फ्युचर डिसाईड करतं. अच्छा. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या प्रोडक्टमध्ये किती बेस्ट आहात मार्केटमध्ये, किती युनिक आहात मार्केटमध्ये, नंबर 1 ते. आणि नंबर 2, तुम्ही किती वर्सटाईल आणि डायनॅमिक आहात. अच्छा. वर्सटाईल आणि डायनॅमिक म्हणजे काय, बिझनेस खूप बदलता क्षेत्र आहे, हो. नेहमी बदलतो, माणसं बदलतात, पॉलिसीज बदलतात, तर तुम्ही ह्याचा लाभ इमिजिएटली विदाउट वेस्टिंग टाइम कसा घेऊ शकता, ह्याला वर्सटाईल आणि डायनॅमिक होणं म्हणतात. हो. आणि बेस्ट म्हणजे काय, तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये एवढं युनिकनेस आणि एवढं बेस्ट आणता, ती बेस्ट सर्व्हिस असेल का क्वालिटी असेल, ते बेस्ट आणता, त्याच्यावर निर्भर असतो. आता मी ह्याचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजवेन. एक ब्रँड आहे आपल्या देशात घडलेला, रजनीगंधा, पान मसाल्याचा ब्रँड, तुम्हाला माहिती असेल. ते आता त्या ब्रँडला आता जवळजवळ 120 वर्ष झाली. तो ब्रँड काय बनवतो आजच्या तारखे, मेन प्रोडक्ट कोणता आहे त्यांचा, पान मसाला. हां. तुम्हाला माहिती आहे का त्यांचा सगळ्यात पहिला बिझनेस कोणता होता? नाही. त्यांचा सगळ्यात पहिला बिझनेस होता इत्तर बनवणं, ओ. परफ्युमरी. अच्छा. दिल्लीमध्ये सगळ्यात पहिले ते परफ्यूम विकायचे. हां हां हां. आणि आजच्या जगामध्ये पान मसाल्याच्या क्षेत्रामध्ये रजनीगंधा का प्रिफर केला जातो? त्याच्या सुगंधामुळे, त्याच्या त्या अरोमॅटिक टेस्टमुळे, त्याच्यामुळे तो इतर गोष्टींच्या वर प्रिफर केला जातो. आणि आता हे ॲडव्हर्टिजमेंटमुळे. आणि ॲडव्हर्टिजमेंटमुळे ते तर सगळे करू शकतात, पण त्यांचं युनिकनेस काय आहे? का ते त्यांचा, लोकांपर्यंत कारण पोहोचलं, त्यांना रुचलं. परफ्यूममध्ये, त्या काळी परफ्यूममध्ये ते बेस्ट होते हां. आणि अच्छा. ते त्यांनी होल्ड केलं आणि ते त्यांनी आपलं पान मसाल्यामध्ये घडवलं ते. अच्छा. त्याच्यामुळे आता पान मसाला क्षेत्रामध्ये त्यांचा सगळ्यात सुगंधी पान मसाला आहे, ह्याच्यामुळे ते खूप प्रसिद्ध आहेत. ओ. ओके. म्हणजे आता कळलं इम्पॉर्टन्स ऑफ बिंग बेस्ट ॲट व्हॉट यू डू. राईट. हे झालं. आणि मग आजच्या जगात त्यांच्याकडे हॉटेल्स आहेत, रॅडिसन त्यांचं आहे, कॅच मसाले आहेत, ते मसाल्याच्या क्षेत्रामध्ये कॅच मसाले त्यांचे आहेत, कॅच वॉटर आहे त्यांची, नॉर्थमध्ये एक स्वतःची स्प्रिंग आहे वॉटरची. अच्छा. तर असं तुम्ही एका गोष्टीमध्ये बेस्ट व्हा, तुमच्यासाठी शेकडो दरवाजे उघडतील, पण ते बेस्ट त्या क्षेत्रामध्ये कसं उतरवायचं हे तुमच्यावर ॲज पर ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला कळेल. नंबर 2 मी म्हणालो वर्सटाईल आणि डायनॅमिक. वर्सटाईल आणि डायनॅमिकचं उदाहरण धीरूभाई अंबानीपेक्षा जास्त मोठा असू शकत जगात नाही. नाही, असू नाही शकत. कारण काय, आता धीरूभाईंचा पहिला बिझनेस काय होता? धीरूभाई सर्वात प्रथम त्यांनी ट्रेडिंगपासून चालू केलं होतं. काय ट्रेडिंग करायचे? पॉलिएस्टर यान आणि मसाले. आणि ह्याच्यामध्ये त्या काळीमध्ये आपल्या गव्हर्नमेंटनी एक स्कीम आणली होती, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम, EPS स्कीम म्हणून. अच्छा. तर ही स्कीम काय असायची की ज्या लोकांना इम्पोर्ट करायचे आहेत काय वस्तू, ते तेवढेच इम्पोर्ट करू शकतात जेवढे ते एक्सपोर्ट करतात. अच्छा. आणि ते इम्पोर्ट का करायचे असतात वस्तू त्यांना इंडियामध्ये विकण्यासाठी. तर इतर उद्योजक काय करायचे, इतर ट्रेडर काय करायचे की जे वस्तू ते एक्सपोर्ट करतायत इंडियामध्ये विकून जे एक्सपोर्टला टाकतात त्याच्यामध्ये पण नफा कमवायला बघायचे. अच्छा. आणि मग ते एकदा त्यांनी एक्सपोर्ट केलं, त्याच्यानंतर त्यांना ते इम्पोर्ट क्रेडिट मिळतात, त्यानुसार जे ॲक्च्युअल वस्तू त्यांना भारतात विकायची असते ते इम्पोर्ट करतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा नफा कमवतात. ओ. मग हे सगळ्याचा बॅलन्स ठेवायचे. धीरूभाई अंबानी काय करायचे की ते जो आपण एक्सपोर्टचा प्रोसेस बघितला की खरेदी करून आपण एक गोष्ट भारतात खरेदी करून आपण त्याला एक्सपोर्टमध्ये करतो, इतर लोक त्याचा नफा करायचे, धीरूभाई अंबानी त्याच्यामध्ये लॉस करायचे.
का? का? कारण ते खरेदी करायचे जास्त किमतीवर भारतामध्ये आणि विकायचे कमी किमतीवर. पण तसं का? कारण मग त्यांचे डिमांड दोन्ही साईडनी जास्त वाढायचे. म्हणजे ओ. इतर लोकांना विकायच्या ऐवजी त्यांना विकायचे आणि दुसऱ्या देशामध्ये इतर लोक ज्यांना खरेदी जे करायचंय. तिकडचे इम्पोर्टर्स आहेत त्यांच्याकडनं खरेदी करायचे इतर लोकांपेक्षा. म्हणजे त्यांनी मार्केट कॅप्चर केलं असं मार्केट म्हणताय? कॅप्चर केला का? कारण त्यांना इम्पोर्टची कपॅसिटी वाढवायची होती. ते आता इकडे लॉस झाला त्यांना, पण इम्पोर्ट ते करायचे पॉलिएस्टर यार्न, ज्याच्यामध्ये प्रॉफिट असायचं 200-300 टाइम. ओ. म्हणजे 2 ते 3 टाइम्स असायचा, 200-300% प्रॉफिट असायचा. तर हा जो लॉस आहे त्याच्यामध्ये ते भरून काढायचे. इनकॉर्पोरेट करून टाकायचे. आता ह्याच्यामध्ये वर्सिटाईल कसे झाले ते, जेव्हा आता ते यानचे ट्रेडर होते, त्याच्यानंतर त्यांना माहिती होतं की कधी ना कधीतरी ह्याच्यावर टॅक्सेशन आणणार गव्हर्नमेंट, तर त्यांनी त्याच्यानंतर यान मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. अच्छा. त्याच्यामुळे एक ब्रँड घडला विमल. हा विमल नाही, विमल जे आपण कपडे घालायचो, फॅशन ब्रँड, गार्मेंट ब्रँड होता तो त्यांनी घडवला. का? कारण त्यांना ते चेंजेस दिसले, बिफोर द चेंज हॅपनिंग त्यांना ते चेंज दिसले आणि त्याचा त्यांनी प्रोॲक्टिव्हली त्याचा कॉल घेतला. आणि आता काय कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांचे बिझनेस आहेत, असं क्षेत्र नाही जिथे त्यांचा बिझनेस नाही. बरोबर. तर बेस्ट होणं, तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचं प्रोडक्ट बेस्ट होणं आणि वर्सेटाईल आणि डायनॅमिक होणं, हे 2 गोष्टी जर का तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये आणाल तर स्काय इज द लिमिट. पण अजूनही बरेचसे तरुण असे असतील की जे याच विचारामध्ये अडकलेले असतील की विच बिझनेस इज राईट फॉर मी. मी कोणत्या बिझनेसमध्ये उतरावं, कोणतं स्टार्टअप करावं, तर त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल? जे असे लोक आहेत जे नवीन आहेत, मी त्यांना म्हणेन तुम्ही ह्या समुद्रामध्ये उडी टाका, जे काय असेल ते. आणि जेव्हा उडी टाकाल ना, म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते, हे बघा, आपण सगळं प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आपण जर का एक सक्सेसफुल, जसं मी म्हणू, सक्सेसफुल बिझनेस आणि एक बिझनेस ज्याला डिमांड आहे ते पण जर का चालू केलं आणि आपण प्रामाणिकपणे नाही वागलो ना त्याच्यामध्ये, आपण जे डिस्ट्रॅक्शन्स येतात ते डिस्ट्रॅक्शन जर जास्त आपण महत्त्व दिलं आणि जे करायचं ते नाही केलं, तर आपल्याला ते बिझनेस पण जे सक्सेसफुल होईल त्याचा काही अर्थ होत नाही. म्हणून काय असं ना, उठताना, झोपताना, जेवताना, लोकांना भेटताना तुमचा फक्त एकच एम असला पाहिजे, ते आहे प्रगती. आणि जी वस्तू तुम्हाला असं वाटत नाही की ती तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते, ती करू नका, तिकडेच बंद करा, कारण ते टाइमपास असतं. आणि तुमचं जे रिसोर्सेस आहे, एनर्जी आहे, पैसा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वाया जाऊ शकतात. जातातच. आणि दुसरी गोष्ट आहे, जेव्हा तुम्हाला कोण ऑपॉर्च्युनिटी देतं, जेव्हा तुम्हाला कोणतरी तुम्हाला एक दिसते ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे येते, तर ते ऑपॉर्च्युनिटीचा लाभ घेऊन लोक यशस्वी कोण होतात? ती नाही, जे खूप टॅलेंटेड असतात. तो माणूस जो तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतोय, तो फक्त एवढंच बघतो की तुम्ही किती डेडिकेटेड आहात, तुमच्या संघर्ष करण्याची क्षमता किती आहे आणि तुम्ही किती कॉन्फिडेंटली तुमचा अप्रोच आहे आणि किती हार्डवर्किंग आहात. बस एवढंच बघतो तो. एकूणच प्रथित, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आहे आणि आपले जे यंग एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना एक प्रकारे एज्युकेट करण्याचं काम तुम्ही या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून करताय. खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि एवढं छान चर्चा केली त्याबद्दल. आणि यासोबतच आजच्या आपल्या एपिसोडमध्ये वेळ झाली आहे इथे थांबण्याची. मात्र त्याच्या आधी पुन्हा एकदा मला रिमाइंड करायचं आहे, तुम्हाला स्टार्टअप विषयी जे काही प्रश्न असतील, ज्या काही समस्या असतील, त्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा. कारण आपण वेगवेगळ्या एपिसोड्समधून स्टार्टअप कशा पद्धतीनं सुरू करायचं, ते सक्सेसफुल कशा पद्धतीनं करायचं, किंवा स्टार्टअपसाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात, या सर्वांविषयी चर्चा करत आहोत स्टार्टअप A to Zच्या माध्यमातून. त्यामुळं कॉमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर न्यूज 18 लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.